संध्याकाळ झपाट्याने गडद होत चालली होती. गावाकडे जाणाऱ्या अरुंद पायवाटेच्या दोन्ही बाजूंना घनदाट जंगल पसरलेलं होतं. त्या पायवाटेवरून श्याम चालत होता. 10-12 वर्षांचा, हळवा आणि मनाने खूप प्रेमळ. प्रत्येक आवाजाला तो दचकत होता. पाठीवरची पिशवी जड वाटत होती. हृदय जोरजोरात धडधडत होतं. आई ग. तो थांबला. डोळे भरून आले. काही नसेल, काही नसेल. पाय थकले होते. शरीर गळून गेल्यासारखं वाटत होतं. पण आईचं घर आठवलं आणि पावलं पुन्हा पुढे पडली. अण्णा आला, अण्णा आला. त्या मिठीत जंगलाची सगळी भीती विरघळली. श्याम, इतका उशिरा का निघाला रे? बाहेर तर अंधार पडलाय. आई चालवतच नव्हतं. जंगलात खूप भीती वाटली. मग कशाला पायी आलास? संक्रांतीला यायचं ना? आई, तुला पाहण्यासाठी आलो. तुला पाहिलं की मला शक्ती येते. ती शक्ती घेऊन मी पुन्हा जाईन. हे घे गरम पाणी, आधी अंघोळ कर. कढत पाण्याने अंघोळ करताना दिवसभराचा थकवा हळूहळू उतरू लागला. तिने बाटलीतलं तेल हातावर घेतलं आणि श्यामच्या पायांना अलगद चोळू लागली. गरम तेल पायांवर हळूवार सोडू लागली. पाय दुखत असतील ना? आईचा स्पर्श, तेलाची ऊब आणि मायेची शांतता. श्यामचे डोळे भरून आले. तो काहीच बोलू शकला नाही. काय रे, संध्या केलीस का की नुसता बसून राहिलायस बाळ्यांसारखा? नाही केली, करतो. आत्ताच तर आलाय, पार थकून गेलाय. तिकडे शिकायला पाठवलंय की केस वाढवायला? नुसता कावळा झालायस. उद्या न्हाव्याला बोलावून डोकं तासून घे, नाहीतर परत जाऊ नकोस. निघून जा इथून. काय रडायला झालंय? कोणी मारलंय का? आई, मी निघून जातो. वडील माझ्यावर खूप रागवले. असं नको करू श्याम. ते रागावतात, पण त्यांचं प्रेम शब्दात नसतं. आपली परिस्थिती गरिबीची आहे. तुझ्या शिक्षणासाठी ते स्वतःला विसरलेत. आई-बापांच्या प्रेमाची भूक जो ओळखतो तोच आयुष्यात मोठा होतो. हे बघ, तमसे आणलेत. श्यामला आवडतात ना? त्याची पातोळी कर. श्याम, चुलीखाली जाळ घाल. मी आंघोळ करून येतो. कालचा राग आणि आजचं प्रेम. वडिलांचं प्रेम रागाच्या आड लपलेलं होतं. आई, वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना? आई हसत म्हणाली, हो श्याम. प्रेम देण्यापेक्षा प्रेम घेण्यात जास्त आनंद असतो. जो मुलगा आईवडिलांच्या प्रेमाची भूक ओळखतो तोच आयुष्यात मोठा होतो. दोघेही हसले. आईच्या अंगाईच्या ओव्यांचे सूर अलगद घुमू लागले आणि त्या घरात न बोललेलं प्रेम शांतपणे पसरलं.